नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एनी टाईम ए काइंड. तर मित्रांनो, 21 डिसेंबरला किंग खान, शाहरुख खानचा डंकी हा जो काही चित्रपट आहे तर तो रिलीज झालेला होता आणि सोमवारी मी हा चित्रपट पाहिला. तर या संपूर्ण चित्रपटाचा हा जो काही व्हिडिओ आहे तर तो बघण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करेल की प्लीज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. शाहरुख खान याचे ऑलरेडी 2 जे चित्रपट आहेत तर ते ब्लॉकबस्टर आहेत. एक होता पठाण जो जानेवारी 2023ला रिलीज झालेला होता आणि दुसरा होता जवान. तर हे दोन्ही पण ॲक्शन थ्रिलर अशा कॅटेगरीतले पिक्चर होते की जे प्रचंड चाललेत. आणि त्यानंतर डंकीसाठी जी क्रेज होती, जेवढे काही शाहरुख खानचे फॅन्स असतील, जेवढे काही चित्रपट प्रेमी असतील, त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होती की डंकी हा शाहरुख खानचा पिक्चर आहेच, परंतु हा राजकुमार हिरानींचा देखील पिक्चर आहे. त्यांचा हा 6वा पिक्चर आहे. राजकुमार हिरानी यांचं जे काही नाव आहे, त्यांचा जो काही दर्जा आहे त्यांच्या चित्रपटाचा, तो दर्जा बोलतो. आणि मुन्ना भाई MBBS, लगे रहो मुन्ना भाई, त्यानंतर 3 इडियट्स, PK, संजू हा त्यांचा आजपर्यंतचा सर्वाधिक कमाई असलेला चित्रपट आहे, ज्या चित्रपटाने भरभरून कमाई केली. आणि त्यानंतर हा त्यांचा 6वा पिक्चर आहे डंकी. हा एक कॉमेडी ड्रामा कॅटेगरीतला पिक्चर आहे. तर 2 तास आणि साधारणतः 40-41 मिनिटांचा हा पिक्चर आहे. तर ह्या पिक्चरची जी काही स्टोरी आहे तर ती स्टोरी अतिशय दमदार आहे, परंतु याचा जो काही स्क्रीन प्ले आहे तो मला कुठेतरी वीक वाटला. कॉमेडी ड्रामा याची जी काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मला ड्रामाच जास्त वाटला, कॉमेडी कुठेतरी मिसिंग वाटली. आणि जेवढे काही याच्यात कॉमेडी पंचेस येतात त्यामध्ये तो दम नाही आहे, म्हणजे आपल्याला हसू येत नाही, म्हणजे आपण बळच हसतोय की काय, कधी कधी असं वाटतं. आणि जी काही ॲक्टिंग ह्याच्यामध्ये केलेली आहे, शाहरुख खान आहे याच्यामध्ये, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी आणि आणखी 2 कलाकार देखील आहेत ह्याच्यामध्ये. तर पैकी मला शाहरुख खानची ॲक्टिंग आवडली, तापसी पन्नूची ठीकठाक वाटली मला ॲक्टिंग. परंतु या चित्रपटामध्ये विकी कौशलने ज्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे, मी असं म्हणू शकतो की त्याने भाव खाल्ला आहे. त्याचा जो काही रोल होता सुखी म्हणून, तो रोल त्याने अशा प्रकारे प्ले केला आहे की तुम्हाला, म्हणजे संजूमध्ये ज्या प्रकारे त्याने त्याच्या मित्राचा रोल केला होता संजय दत्तच्या, लाली का आय थिंक काहीतरी असं तर कॅरेक्टर होतं, तर त्या प्रकारेच त्याने त्या इंटेन्सिटीने याच्यामध्ये रोल प्ले केलेला आहे. आणि तो रोल आपल्या मनात भरतो, म्हणजे तो इथं हिट होतो. अशा प्रकारे त्याने तो रोल केला आहे. सुखीचा छोटा रोल होता, परंतु त्यांनी भाव खाल्लेला आहे त्या रोलमध्ये. शाहरुख खानची ॲक्टिंग देखील चांगली आहे. तर याच्यामध्ये शाहरुख खान तरुण वयातला आणि म्हाताऱ्या वयातला अशा 2 त्यांनी वेगवेगळ्या फेजेसमधले रोल प्ले केले. आता मध्यंतरी वीर जारामध्ये ज्या प्रकारे जे काही सीन्स आहे ते मॅच करून लोक सोशल मीडियावरती व्हायरल करत आहे, परंतु वीर जारा आहे आणि डंकी आहे. आणि तापसी पन्नू, म्हणजे ज्या वेळेला या चित्रपटाची सुरुवात होते तर तापसी पन्नू तिचं जे काही कॅरेक्टर, तर एक म्हातारं कॅरेक्टर दाखवलेलं आहे. तर तिने ती काय वीक घातली असेल, परंतु ते म्हातारं कॅरेक्टर आहे, परंतु ती एखादी तरुणी ज्या प्रकारे रिॲक्ट करेल ती त्या प्रकारेच रिॲक्ट करते. जरा पण आपल्याला वाटत नाही की म्हातारे आहे तर म्हाताऱ्यासारखं तिने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्या प्रकारे तिने हावभाव तिने प्रेझेंट करायला हवे, परंतु त्या प्रकारे ती करत नाही. त्यामुळे तिची ॲक्टिंग तुम्हाला काही खास आवडणार नाही. काही ठिकाणी ती ज्या प्रकारे इमोशनल होते, आपण पण इमोशनल होतो, परंतु एक याच्यात सीन येतो की ज्यामध्ये शाहरुख खान आपल्या ज्या काही फिलिंग्स असतील त्या तो प्रेझेंट करत असतो. मुळात हा जो काही चित्रपट आहे तर तो डॉंकी फ्लाईटवरती त्यांनी बनवलेला आहे. म्हणजे इल्लिगल इमिग्रेशन जे आहे, म्हणजे बेसिकली US, UK आणि कॅनडा या देशामध्ये इल्लिगली इमिग्रेशन करतात लोक त्या देशांमध्ये जाण्यासाठी. आता त्या देशात ते लोक का जातात, या चित्रपटामध्ये त्यांची जी काही व्यथा आहे ती मांडलेली आहे. तर चित्रपट हा चांगला पिक्चर आहे, परंतु तो म्हणतो आपण की राजकुमार हिरानींचा पिक्चर आहे हा, तो जो फील आहे ना तो येत नाही हा पिक्चर बघताना. राजकुमार हिरानींचे जेवढे काही पिक्चर आहेत तर ते मास्टरपीस पिक्चर आहेत. आणि आपण जसं म्हणतो की लार्जर दॅन लाईफ अशा कॅटेगरीतले त्यांचे पिक्चर असतात, परंतु हा पिक्चर पाहिल्यानंतर तो फीलच येत नाही आपल्याला. म्हणजे पिक्चर चांगला आहे, लोकांनी प्रशंसा देखील केलेला आहे, काही ठिकाणी याला
ओवेशन पण मिळालेले आहेत, परंतु तो फील येत नाही की मी राजकुमार हिरानीचा पिक्चर पाहून आलेलो आहे. तर शाहरुख खान ॲज अ हार्डी, हरदयाल सिंगचा त्याने कॅरेक्टर प्ले केलेला आहे. तो डोकेबाज असतो, तो एक मिलिटरीमन असतो आणि त्याच्या मनामध्ये जे काही रिस्पेक्ट आहे ते देशाबद्दल ते अतिशय मोठं असतं. आणि तो जो काही रिस्पेक्टचा जो भाग आहे, तो एक सीन असतो की ज्या सीनमध्ये तो एका कोर्टमध्ये असतो. तो त्याचं एक्सप्रेशन, जे काही फिलिंग्स असतात, तो एक्सप्रेस करतो की मला तुमच्या देशामध्ये राहायचं आहे, मला काम देखील करायचं आहे, परंतु तुम्ही ज्या प्रकारे म्हणतात की मी माझ्या देशामध्ये सेफ नाही, तर ते मला मान्य नाही. त्यासाठी तो जेलमध्ये देखील जातो आणि त्या ठिकाणी जी काही मन्नू आहे, म्हणजे तापसी पन्नू आहे, तर ती त्याचा मोहे करते त्या ठिकाणी. त्याला वाटतं की आपण एवढे कष्ट केले, आपण हिच्यासोबत इथे आलो, तिला साथ दिली, डंकी फ्लाईट आपण घेऊन अतिशय धोका पत्करून आपण ह्या ठिकाणी आलो आणि ही आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल. पण तसं काही होत नाही. ती त्याचा मोहे करून टाकते आणि ओव्हरऑल हीच स्टोरी आहे ह्या पिक्चरची. स्टोरीमध्ये दम आहे. राजकुमार हिरानीचं जे काही दिग्दर्शन आहे, मला खरंच वीक वाटलं, कारण त्यांचे ह्यापूर्वीचे जेवढे पिक्चर आहे प्रचंड स्ट्रॉंग त्यांचे कॅरेक्टर्स असतात. ते ज्या प्रकारे ॲक्टिंग करतात आणि ज्या प्रकारे तो फील येतो ना, म्हणजे त्याला काही तोड नाही आहे. परंतु ती जी उणीव आहे ना, ती या पिक्चरमध्ये मला दिसली. शाहरुख खानची ॲक्टिंग आवडली. आता हा पिक्चर खराब आहे, वाईट आहे, तुम्ही पाहू नका असं मी काही म्हणणार नाही. वन टाईम वॉच कॅटेगरीतला हा पिक्चर आहे. परंतु डंकी म्हणजे डॉंकी फ्लाईट घेऊन लोकांनी ज्या प्रकारे ज्या यातना सोसल्या असतील, ज्या प्रकारे धोके पत्करले असतील आणि ज्या प्रकारे त्यांच्या कुटुंबातलं कोणीतरी जे काही व्यक्ती की ते परदेशात गेलेले आहेत आणि अनेक वर्षानंतर ते रिटर्न आले असतील. बरेचसे लोक तर रिटर्न आलेलेच नाही आहेत. तर ह्यामध्ये देखील ते जे काही 2 फेजेस दाखवलेले आहेत, एक त्यांची तरुणपणातली आणि एक म्हातारपणातली जी काही फेज आहे, तर त्यामध्ये 25 वर्ष ते त्या ठिकाणी अडकून बसतात. त्यांना भारतात यायचं असतं, परंतु व्हिसा वगैरे या सगळ्या भानगडी असतात की त्यांना ते मिळत नसतं. आणि पुन्हा एकदा हा जो काही हर्डी आहे तो रिस्क घेतो आणि या सगळ्यांना भारतात आणतो. आता याचा जो काही क्लायमॅक्स आहे, हा क्लायमॅक्स अर्धवट गोड आहे. असं म्हणतात की ज्याचा शेवट गोड ते सारच गोड, परंतु याच्यामध्ये शेवट जो काही आहे तर तो अर्धवट गोड ठेवलेला आहे. की ती जी काही मन्नू आहे तर ती त्या हार्डीला मिळते, पण ती पूर्ण मिळत नाही. त्यापूर्वीच ती मरते, असं याच्या क्लायमॅक्समध्ये त्यांनी दाखवलेला आहे. त्यामुळे तो जो काही क्लायमॅक्स आहे तो अर्धवट गोडच राहून जातो. आणि बमन इराणी देखील आहेत. बमन इराणींनी जवळपास सगळ्याच पिक्चरमध्ये कामं केलेली आहेत राजकुमार हिरानींच्या, परंतु ह्या पिक्चरमध्ये त्यांचं काही जो रोल आहे तो काही मोठा नाही आहे. ते एक क्लासेस घेत असतात की ते इंग्लिश शिकवतात सगळ्यांना. त्या ठिकाणी थोडीफार कॉमेडी आहे, थोडेफार पंचेस येतात त्या ठिकाणी, परंतु त्यांचा जो काही रोल आहे तो मोठा नाही आहे. त्यामुळे त्यांची जी काही ॲक्टिंग आहे ती एक ॲव्हरेज ॲक्टिंग बनून राहते. या पिक्चरला जे काही म्युझिक आहे तर ते प्रीतमने दिलेलं आहे. याच्यातले काही गाणे मला खरंच आवडले. याच्यामध्ये जे काही गाणे ओ माही आणि चल बे वतना, म्हणजे ओ माही हे अरिजित सिंगने गायलेलं आहे आणि चल बे वतना हे सोनू निगमने गायलेलं आहे. तर हे जे काही 2 गाणी आहेत तर ती तुमच्या नक्की लक्षात राहतील. म्युझिक देखील या पिक्चरचं ठीकठाक आहे आणि पिक्चर ओव्हरऑल हा एक ठीकठाक म्हणेल मी. फार काही चांगला आहे असं नाही म्हणणार मी, परंतु तुम्ही नक्की जाऊन हा पिक्चर बघू शकतात, एन्जॉय करू शकतात. फक्त कमी इतकीच राहून जाते की तो फील येत नाही की मी राजकुमार हिरानींचा पिक्चर पाहून आलेला आहे. परंतु असो, शाहरुख खानचा हा 3रा पिक्चर असेल या वर्षीचा की जो पिक्चर त्याचा यशस्वी ठरलेला पिक्चर असेल. बाकी 2 पिक्चर तर त्याचे ब्लॉकबस्टर झालेले आहेत आणि हा पिक्चर हिंदी कॅटेगरीमध्ये 200 करोड प्लसचं कलेक्शन नक्की करेल. 300 करोड तर काही क्रॉस करणार नाही हा. बाकी जे काही त्याचे 2 पिक्चर आहेत त्यांनी वर्ल्ड वाईड कलेक्शन हे 1000 कोटींपेक्षाही जास्त केलेलं आहे. हा वर्ल्ड वाईडमध्ये आय थिंक 500 ते 600 जास्तीत जास्त करेल, त्यापेक्षा काही जास्त करणार नाही. आणि इंडियन ग्रॉस जे काय असेल ते असेल काहीतरी 350 करोडच्या आसपास. आत्ता याने 4 दिवसामध्ये जी कमाई याची आहे तर ती 106 करोड आहे. सोमवारचं जे काही कलेक्शन आहे ते कुठेतरी 10 करोड ते 15 करोडच्या दरम्यान येईल. ख्रिसमसचा दिवस आहे, थोडाफार याला बेनिफिट मिळून जाईल. तिकडे सालार पण आपली कमाई करतोय, सालार पण आहे, पिचमध्ये टिकून आहे, तो पण चौके छक्के मारतोय. सालारची देखील अडचण आहे आणि सगळ्यात जास्त स्क्रीन ह्याला मिळालेल्या आहेत डंकीला, तरी देखील जी ग्रोथ असायला हवी ती ग्रोथ कुठेतरी दिसत नाही आहे. म्हणजे जी क्रेज म्हणतो ना आपण, जी पठाणला होती, जी क्रेज जवानसाठी होती, ती क्रेज या पिक्चरसाठी नाही आहे. लोक ॲप्रिशिएट करताय, तारीफ करताय, कौतुक करताय या पिक्चरचं, तरी देखील
जो मॅडनेस म्हणतो ना आपण, ॲनिमलसाठी जे वेड होतं ते वेड या पिक्चरसाठी तुम्हाला दिसणार नाही. तर असो मित्रांनो, एकंदरीत पिक्चर हा ठीकठाकच होता. तर या संपूर्ण चित्रपटाला मी देईल 3.5 स्टार. तुमचं काय मत आहे प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. आणि मी एक नक्की म्हणेल की मला पठाणपेक्षा शाहरुख खानचा जवान आणि डंकी हा पिक्चर खरंच आवडला, मनापासून बोलतो आहे मी. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही रोमॅन्टिक, प्रत्येक वेळेला तुम्ही ॲक्शन पिक्चर काढताय, त्यापेक्षा कुठंतरी जाऊन हा वेगळा पिक्चर शाहरुख खानने बनवला, त्याबद्दल त्याचं ॲप्रिसिएशन तर नक्कीच करायला हवं. आणि शाहरुख खान एक चांगला अभिनेता आहे आणि त्याचं फॅन फॉलोइंग देखील मोठं आहे. तर मी प्रत्येक शाहरुख खानच्या फॅनला रिक्वेस्ट करेल की मित्रांनो, जर तुम्ही हा पिक्चर पाहिला नसेल तर नक्की जाऊन आवर्जून हा थिएटरमध्ये बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही फॅन आहे, कोणाचं रिव्ह्यू बघून तुम्ही हा पिक्चर बघावा असं मी म्हणणार नाही. फॅन आहे तुम्ही, जा, आपल्या ॲक्टरवरती विश्वास असायला हवा, जा हा पिक्चर बघा, समर्थन करा आपल्या ॲक्टरच्या कामाबद्दल. आणि राजकुमार हिरानीचा पिक्चर हा बिलो द एक्सपेक्टेशन असा होता. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. आणि आपल्या लाडक्या चॅनलला एनी टाईम एकाइन चॅनलला सबस्क्राईब करा. सोशल मीडियावर जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर त्या ठिकाणी जाऊन माझ्या पेजला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये.